आज मी कप्सवाले ब्लाऊजचं कसं अस्तर डबल अस्तर कसं जोडायचं ते सांगणार आहे। त्याच्यासाठी मी एक पहिले अस्तर मेन फॅब्रिकवर जोडून घेतला आहे अशा प्रकारे, आणि त्याच्यानंतर जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे। आणि हा आहे एक अस्तर, म्हणजे दोन अस्तरचे दोन, म्हणजे हे समोरचे दोन कटिंग करून घ्यायचे। मी तुम्हाला दाखवते आणखी एक, हा एक हा एक आहे आणि हा एक आपण याला मेन फॅब्रिकला चिपकवलेला आहे, ठीक आहे। आणि याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे, जे पण एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं। नंतर जो आपल्याला दुसरा अस्तर आहे तो इथे अटॅच करायचा। अशा प्रकारे हा दुसरा अस्तर पण याला अटॅच करायचा अशा प्रकारे। आणि त्याला मग असे हे कट्स, छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे। आणि हा अस्तर असा पलटून घ्यायचा। अशा प्रकारे आपण आता हा दुसरा पण अस्तर जोडून घेतला। हे बघा, अशा प्रकारे आपण मेन फॅब्रिकला दोन अस्तर जोडले जातात। अशा प्रकारे हा गळा रेडी करून घ्यायचा फ्रंटवाला। त्याच्यानंतर हा आपला अशा प्रकारे तयार होतो। त्याच्यानंतर आपण जे प्रिन्सेसची कटोरी आहे अशी, याचे पण आपण दोन भाग करून घेतलेले आहे। एक हा आणि एक हा मेन फॅब्रिकला आपलं जोडलेला आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर आपण हा जो आहे इथे कटोरीला लावून घ्यायचा। कटोरी जोडून घ्यायची। अगोदर जो मेन फॅब्रिक आहे त्याला ज्याला आपण अस्तर जोडून घ्यायचं, आणि मग जसं आपण शिवतो तसंच शिवायचं, काही कठीण नाही आहे, फक्त एकदा हे बघा अशा प्रकारे झालं। आता हा पोर्शन आहे आपल्याला, आपली ही दुसरी एक आहे प्रिन्सेसची कटोरी एक आहे, तर ही पण आपण इथून जोडून घेऊया, इथून जोडून घेऊया। आणि हे अशा प्रकारे कटोरी जोडल्यानंतर दोनही, हा बघा अशा प्रकारे हे जोडले जाते, ठीक आहे। अशा प्रकारचं हे जोडून झालेलं आहे। तर तुम्हाला माझे टिप्स कसे वाटत ते नक्की, तर तुम्हाला आजची माझी माहिती समजलीच असेल, कसं आपण फ्रंट मध्ये दोन्ही पण अस्तर जोडायचं। अगर माझी माहिती तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।